तुम्ही समजा थोडा पोटाला चिमटा काढून बँकेमध्ये पैसे साठवलेले आहेत. वर्षभर तुम्ही भरपूर काम केलं, लाखभर रुपये अकाउंटमध्ये तुमच्या जमा झालेले आहेत. पण एक दिवस सकाळी इंस्टाग्राम किंवा न्यूजपेपरमध्ये तुम्हाला समजतं की तुम्ही ज्या बँकेमध्ये पैसे ठेवले होते ती बँक आता बुडाली. तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? कदाचित तुम्ही असा विचारसुद्धा केलेला नसेल किंवा आता मी सांगितल्यावर तुम्ही हा विचार करायला सुरुवात केली असेल. कारण बँका म्हणजे सेफ्टी असं आपलं एक मत बनलेलं असतं. तुमच्या या लाखभर रुपयांचं पुढे काय होणार हे जर तुम्हाला समजावून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा, कारण विषय तसा गंभीर आहे. चला तर सुरुवात करूयात. मात्र त्यापूर्वी एक विनंती आहे, तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला फ्रॉड पासून नक्की वाचवू शकतो. तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही ज्या बँकेत पैसे ठेवता ते खरोखर पैसे जे आहेत ते सुरक्षित आहेत का? बहुतेक लोक म्हणतात की अरे बँकेत ठेवलेत ना पैसे, मग ते कधीच बुडणार नाहीत, ते तर सगळ्यात सेफ असतात. पण मित्रांनो, हे पूर्ण सत्य नाही. आणि आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की बँकेमध्ये पैसे ठेवण्याचे सुद्धा काही नियम असतात, काही अटी असतात. आणि त्या अटी जर तुम्हाला माहिती नसतील तर तुमच्या मेहनतीचे पैसे वाया जाऊ शकतात. आपण सगळे आपल्या कुटुंबासाठी, भविष्यासाठी पैसे साठवत असतो. कोणी FD करतं, कोणी सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवतं, कोणी RD करतं. आणि हे सगळं करत असताना आपल्या मनामध्ये एकच विचार असतो की बँकेत आपले पैसे सुरक्षित राहतील. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, उद्या जर तुमची बँक बुडाली किंवा बंद पडली किंवा दिवाळखोर झाली तर तुमचं काय होईल? सगळे पैसे तुम्हाला परत मिळतील का? तर याचं उत्तर आहे नाही. किमान सगळे पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत. आणि हेच आपण आज सविस्तररित्या समजून घेणार आहोत. भारतामध्ये बँकिंग व्यवस्थेमध्ये एक संस्था आहे जिचं नाव आहे DICGC, म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. ही संस्था काय करते? थेट रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत काम करते. या संस्थेचं काम म्हणजे बँकेमध्ये पैसे ठेवणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला एक प्रकारचं विमा संरक्षण देणं. म्हणजे जर बँक बुडाली तर ही संस्था तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवून देण्याची जबाबदारी घेते. आता पैसे तुम्हाला परत मिळण्यासाठी एक अट आहे. ही संस्था प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त फक्त 5 लाख रुपयांपर्यंत संरक्षण देते. याचा अर्थ असा आहे की जर तुमच्या बँकेमध्ये 5 लाखांपेक्षा जास्त पैसे असतील आणि जर बँक बुडाली तर 5 लाखांपेक्षा जास्त जी रक्कम आहे ती बुडण्याचा धोका आहे. ते पैसे परत मिळतीलच याची कुठलीही गॅरंटी नाही. हे ऐकून तुम्हाला असं वाटेल की अरे पण मी तर एकाच बँकेमध्ये वेगवेगळ्या FD केलेल्या आहेत, 5-5 लाखांच्या मी जर FD केलेल्या असतील तर माझे पैसे सुरक्षित आहेत. तर मित्रांनो, इथे सगळ्यात मोठी चूक तुमच्याकडनं होतीये. अनेक लोकांना असं वाटतं की एकाच बँकेमध्ये वेगवेगळ्या FD जर आपण केल्या तर प्रत्येक FD वर आपल्याला वेगळं संरक्षण मिळेल. पण हे चुकीचं आहे. DICGCचा नियम असं सांगतो की एका बँकेमध्ये एका व्यक्तीच्या नावावर असलेली सगळी खाती जी आहेत ती मिळून, म्हणजे सेव्हिंग असेल, FD असेल, RD असेल, करंट अकाउंट असेल, हे सगळं एकत्र केलं जातं आणि त्यातून फक्त 5 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला विमा मिळतो. म्हणजे समजा तुम्ही एका बँकेमध्ये 10 लाखांच्या वेगवेगळ्या FD केलेल्या आहेत तरी त्या सगळ्यावर फक्त 5 लाखांचंच संरक्षण तुम्हाला मिळणार आहे. बाकीचे पैसे बुडणार आहेत. खात्यांची संख्या वाढली म्हणून तुमचे पैसे सुरक्षित राहतील असं नाही, हे तुम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आता आणखी एक उदाहरण बघूयात. समजा रमेश नावाचा एक माणूस आहे, त्यानं त्याच्या आयुष्यभराची बचत जी आहे, म्हणजे साधारणपणे 20 लाख रुपये धरूयात आपण, तर ते त्याने 20 लाख रुपये एकाच बँकेत ठेवले. आता त्यानं काय केलं? 4 वेगवेगळ्या FD केल्या, प्रत्येकी 5-5 लाख रुपयांच्या. त्याला असं वाटलं की बाबा खाती वेगळी आहेत म्हणजे सुरक्षा पण जास्त आहे. पण दुर्दैवानं तुमची बँक जी आहे ती आर्थिक संकटात सापडली आणि ती बंद पडली. आता रमेशला DICGC कडनं फक्त 5 लाख रुपये परत मिळतील. बाकीचे 15 लाख जे आहेत ते अडकून बसतील. ते परत मिळतील की नाही हे लगेच त्याला सांगता येणार नाही आणि त्याला त्यासाठी वाटही बघायला लागू शकते. त्या पैशावर पाणी सोडायला लागतं. हे ऐकून तुम्हाला वाईट वाटलं असेल, पण हीच वस्तुस्थिती आहे. म्हणूनच हे नियम आधी जाणून घेणं महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला आता समजलं असेल. आता प्रश्न असा येतो की आपण कशी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, पैसे सुरक्षित कसे ठेवायचे? तर यावर उपाय सोपा आहे. जर तुमच्याकडे 5 लाख रुपयांपेक्षा जास्त बचत असेल तर ती तुम्ही एकाच बँकेत ठेवू नका, वेगवेगळ्या बँकांमध्ये विभागून ठेवा. कारण DICGCचा नियम जो आहे तो प्रत्येक बँकेसाठी स्वतंत्रपणे लागू होतो. म्हणजे असं की समजा तुमच्याकडे 5 लाख रुपये असतील तर तुम्ही 5 लाख रुपये A बँकेमध्ये ठेवले, उरलेले 5 लाख पुढचे जे असतील ते B बँकेत ठेवले, तिसरे जे 5 लाख आहेत ते C मध्ये ठेवले. 15 लाख रुपये तुमचे DICGCच्या विमा संरक्षणाखाली येतात. प्रत्येक बँकेमध्ये 5 लाखांची मर्यादा वेगळी धरली जाते. त्यामुळे एक बँक बुडाली तर दुसऱ्या बँकेतले पैसे सुरक्षित राहतात आणि त्या बुडालेल्या बँकेचेही 5 लाख जे आहेत ते तुम्हाला DICGC कडून परत मिळतात. आणखी एक स्मार्ट मार्ग आहे, तो म्हणजे काय की कुटुंबातल्या ज्या तुमच्या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, सदस्य आहेत, त्या सदस्यांच्या नावावर तुम्ही खाती उघडा. DICGCचं संरक्षण प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे मिळतं. त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर 5 लाख रुपये स्वतःच्या नावावर ठेवा, 5 लाख तुमच्या पत्नीच्या नावावर ठेवा, आणखी 5 लाख रुपये मुलाच्या अकाउंटमध्ये तुम्ही ठेवले तर एकाच
एकाच बँकेमध्ये तुमचे 15 लाख रुपये सुरक्षित राहू शकतात, कारण प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र खातेदार मानली जाते. प्रत्येकाला वेगळं 5 लाखांचं संरक्षण बँकेकडनं मिळत असतं. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येतो ज्याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात. तो म्हणजे काय की छोट्या बँका आणि स्मॉल फायनान्स बँका. आजकाल काय झालंय की अनेक नवीन छोट्या बँकांना रिझर्व्ह बँकेनं मान्यता दिलेली आहे. या बँका तुम्हाला व्याजदर चांगले देतात. कोणी 7%, कोणी 8%, काही 9% जास्त देखील व्याज देतात. हे पाहून लोक काय करतात, मोहित होतात आणि तिथे जाऊन सगळी बचत गुंतवतात. पण हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त रिटर्न्स म्हणजे काय हो, तर जास्त रिस्क असते. या छोट्या बँकांची आर्थिक स्थिती नेहमीच मोठ्या सरकारी किंवा खाजगी बँकांनी एवढी चांगली नसते. त्यामुळे अशा बँकांमध्ये 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवणं हे तुम्हाला धोकादायकच ठरू शकतं. जास्त व्याज मिळवण्याच्या नादामध्ये तुम्ही काय करता, तुमची संपूर्ण बचत तिथे टाकता आणि ती संपूर्ण बचत धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अशा बँकांमध्ये फक्त 5 लाख रुपयांपर्यंतच इन्व्हेस्टमेंट करा. ते शहाणपणाचं आहे. बाकी रक्कम तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, HDFC, ICICI अशा मोठ्या आणि स्थिर बँकांमध्ये ठेवणं जास्त सुरक्षित आहे. आणखी एक गोष्ट जी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे ती म्हणजे FD ची मुदत संपण्यापूर्वी मोडण्याचा तो नियम असतो. अनेकदा आपण FD करतो, पैशाची गरज आपल्याला अचानक पडते. अशा वेळी आपण काय करतो, FD ची मुदत संपण्या अगोदरच ती FD ब्रेक करतो. पण असं केल्यानंतर बँक काय करते, साधारण 0.5% ते 1% दंड आकारते. म्हणजे तुम्हाला जे व्याज मिळणार होतं त्यापेक्षा कमी व्याज मिळतं. त्यामुळे FD करताना तुमच्या भविष्यातील आर्थिक गरजा ज्या आहेत त्या आधी लक्षात घ्या. त्यानुसार तुम्ही FD चं जे काही ड्युरेशन आहे ते निवडा. बँक बुडाल्यानंतर पैसे मिळवण्याची प्रक्रिया कशी असते ते आता आपण थोडक्यात समजून घेऊयात. बँक समजा बंद पडली किंवा RBIने बँकेवर निर्बंध घातले तर DICGC ची यंत्रणा काम सुरू करते. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांना त्यांच्या पैशावर क्लेम करावा लागतो. DICGCचा असा नियम आहे की क्लेम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत 5 लाखांपर्यंतची रक्कम जी आहे ती तुम्हाला परत करायची जबाबदारी जी आहे ती त्यांच्यावर आहे. हे थोडं वेळखाऊ प्रकरण असतं, मात्र 5 लाखांपर्यंतचे पैसे परत मिळण्याची खात्री तुम्हाला इथे निश्चित मिळते. मित्रांनो, आतापर्यंत आपण जे बघितलं त्याचा जर तुम्ही नीट विचार केला तर एक निष्कर्ष निघतो, तो म्हणजे बँकेत पैसे ठेवणं सुरक्षित आहे, पण डोळे उघडे ठेवून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. DICGCचं 5 लाखांचं संरक्षण ही अतिशय मोठी गोष्ट आहे, मोठी सुरक्षा आहे. पण जर स्वतः आपण व्यवस्थित विचार केला तर आपली संपूर्ण बचत सुरक्षित तुम्हाला ठेवता येईल. एकाच बँकेमध्ये सगळे पैसे इन्व्हेस्टमेंट करू नका. पैसे वेगवेगळ्या बँकांमध्ये तुम्ही विभागून ठेवा. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या खात्यावर पैसे टाका. छोट्या बँकांमध्ये जास्त रक्कम ठेवू नका. FD करण्यापूर्वी त्याचा कालावधी जो आहे तो व्यवस्थित भविष्यातील आपली गरज जी काय असेल त्यानुसार तो कालावधी ठरवा. आपल्या मेहनतीच्या पैशांचं संरक्षण करणं हे शेवटी आपलं काम आहे. सरकारी यंत्रणा एका मर्यादेपर्यंत आपल्याला मदत करते. त्यापुढे आपण स्वतः जर सजग असलो तरच आपली बचत जी आहे ती सुरक्षित राहते. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर त्यासाठी आम्ही मनापासून तुमचे धन्यवाद मानतो. आज आणखी एक चांगलं काम करूयात. हा व्हिडिओ कमीत कमी 5 लोकांबरोबर तुम्ही शेअर करा. कदाचित ते देखील तुमच्यासारखे सजग राहतील, आपल्या पैशांची काळजी घेतील. सध्यासाठी इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.